सर्व फॅमिलीला माझ्याकडून आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. तुम्ही गेले होते का मंदिरात? आम्ही तर गेलो होतो. मम्मी ते पण आलेले होते. मग आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये. दुपारच्या वेळेला मंदिरातून आल्यानंतर थोडासा आराम केला. माऊ-पिऊ झोपल्या होत्या आणि मग दळण निवडलं. गव्हाचं दळण निवडून वगैरे ठेवलं आणि त्यानंतर सर्व काही आवरल्यानंतर मग संध्याकाळच्या कामांची पण सुरुवात होतेच. मग झाडू वगैरे मारून घेतला, केर वगैरे काढून झाला होता. त्यानंतर मग असंच रॅक वगैरे झटकायचं, भांडे पुसायचं, सर्व काही आवरून घेतलं आणि आज सारखं कोण चालूच होतं यायचं, पाहुणे वगैरे असं. त्यामुळे सारखं चहा-पाणी हा चालू होता. मग सर्वांचा चहा-पाणी झाला आणि संध्याकाळी पाणी पण येणार होतं. 2-3 दिवसापासून पाईपलाईनचा फॉल्ट होता, त्यामुळे पाणी काही आलेलं नव्हतं आणि आज पाणी येणार होतं. त्यामुळे सर्व भांडे घासून वगैरे ठेवलेले होते आणि इकडे माठ पण धुवून त्यात पाणी भरलं नवीन आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये असं भगरीचं थालीपीठ आणि शेंगदाण्याची भाजी केली होती. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या